स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपलं आता 60 दिवस 60 ब्लॉगचं चॅलेंज कम्प्लीट झाले. तर आता आम्ही आज आहे की नाही आपले जेवढे बी 60 दिवसाची म्हणलं तर जी जर्नी होती नाही प्रवास होता त्याचं पूर्ण एक ब्लॉग बनवला आहे. तर ह्याच्यात आता चला समोर बघा. तब्बल मला 5-6 घंटे लागले एडिट करायला. चला बघा. सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजपासून आपण 16 डेज 16 ब्लॉग 60 दिवस 60 ब्लॉग अपलोड करणार आहे आपण. तर आजपासून ते चॅलेंज स्टार्ट करणार आहोत. पब्लिक आता जेवण मस्त हरभऱ्याची भाजी, भाकर, मट्टा, मस्त घरचं जेवण. ते घरचं जेवण असते हो, हे कुठंच भेटणार. तर टरबूज घेतले, टरबूज खाऊ जाऊन घरी कापून. तर आता अर्धा टरबूज खाल्ले, अर्धा दाखवतो अजून कसले लाल बुन निघले टरबूज बघा. एक नंबर गोड चिट आहे. तर आता इथून जाऊ आहे बघा, पुरा चढ आहे, खराब रस्ता आहे, गाडी घालायची इथून जाता. पट झालंय, कटिंगचं तर दुकान बंद आहे. तर आता आलोय मँगो मस्तानी प्यायला. मँगो मस्तानी पिऊन जाऊ आता कुल्फी घेऊन. तर आता आले आपली मँगो मस्तानी. चाललोय परत घराकडं. कटिंगचं दुकान बंद होतं, फक्त आता कुल्फी घेऊन चाललोय. तेव्हा एवढ्या कुल्फी घेऊन चाललोय आता घरी. पहिलं आम्ही आलो होतो इकडं बंधाऱ्यावर. हे आहे पेनगंगा नदीवरचा बंधारा, पेंद्यातला पोटा मोठा. हे बघू शकता पेनगंगा नदी. मस्त इथं फोटो वगैरे काढू थोडं 2-4. गेट बघा कसला मोठा गेट आहे इथं. इथे इकडं पाणी चालू आहे फुल. हे म्हणलं पाणी आहे भरपूर. अजून आता आपण वरी जाऊ तिकडं, त्याच्यावर जाऊता येते म्हणा. बघू ता तिकडे बी जाऊ इथं बी. इथून फोटो काढत 2-4 तिकडून. व्ह्यू बघा कसला भारी आहे व्ह्यू. हे बघा का भारी व्ह्यू यार, कडक. असं काही बंधारा इथं. तुम्ही बी एखादी वेळेस नागडावला आला तर या इकडं. इकडून पाणी येते, त्या माळाकडं मंदिर आहे तिकडं बॅक साईडला त्या माळाच्या, तिकडे जातात आपण इथून. हे इकडं मोठी मशीन लावून आहे क्रेन. मस्त पायरी आहे इथून. असं जाऊ वरी. हे वरून येऊ बघा कसला भारी दिसायला. जाऊ अजून वरी टॉपला. तर हे बघा पब्लिक वरून पुरी गंगा दिसायला. हे इथं मोठमोठ्या मशीन आहेत, ते बंधाऱ्याचे डोर वगैरे काढायसाठी ते पुऱ्या मशीन आहेत. हे बघा मोठ्या मोठ्या. हे बघू शकता पुरं तेच आहे. हे इकडे व्ह्यू बघा नदीचा. इकडल्या साईडला बिलकुल पाणी नाही, पुरं गेट लॉक केले ते इकडले ते नदी पुरी. हे इकडं बघा पाणी, इकडे फुल पाणी आहे. चला फोटो काढून घेतात 2-4. बस झाला आता इथं फोटो सेशन झाले आपलं. जाऊ आता मंदिरात दर्शन वगैरे करू. तिकडे जाऊन डबल जायचं आहे आपल्याला. इथून आपल्याला जायचं आहे आत्याबाईच्या इथं. तिथं आजच्याला राहायचं मुक्कामाला. मग तिथून मग जायचं उद्या सकाळी 8-9 वाजता जाऊ घरी. चला आता आलो नागडोच्या मंदिरात. तर आता जाऊ मधामध्ये दर्शन वगैरे करून घेऊ. जाऊ आतमध्ये. बघा नंदी राजा. नंदी राजा.
तर आता आलो मंदिरात दर्शन करून. हो ना, लाईट गेली मंदिरात आले लाईट गेली. आपण आले करणार आहे एक प्रँक, कारण का आपल्याजवळ आहे एक नकली साप. तर हे आपण प्रँक करणार आहोत आपल्या येणाऱ्या एक दुकानात ग्राहकावर. बघू दाखवून कोण भेटते ते. आपण घरी बी ट्राय करूत, घरच्याला बी भेव घालूत. कसलं रिअल वाटायला बघा. तर हे इथं बसून आहे, ह्याची मजा घेत होता. थोडा वेळ थांबा, त्याच्या अंगावरच फेकूत साप. आता एक फेकूत त्याच्या अंगावर. रेल्वे स्टेशनला गाडी यायची आहे अजून. पोचले छत्रपती संभाजीनगरला. 10 घंट्याचा सफर करून संभाजीनगरला पोहोचलोय. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येत आहे. फक्त 5 मिनटं आहे. ते 14 एप्रिल स्टार्ट व्हायला. रात्रीचे 11:50 झाले. तर आता तेच पोरं मिळून ते सेलिब्रेशन करायले. त्याच्यासाठी चाललं आता खाली जाऊ. मित्राचे चेकअप चालू आहे. म्हणजे मदत झाले. हे 2 घेतले, फायनल केले 2 चष्मा घेण्यात आले. चालला होता रूमवर जाऊ. त्याला जाऊ रूमवर. आता ऑर्डर देऊन टाकले. क्षणाला जाऊ. आता चालला पैदलच. काय नाही, आता मस्त हे झालं, ऊन वगैरे लागत नाही त्याच्यामुळं पैदलच चाललो. जवळच नाही इथून नाही. फुल गाड्याच्या बघू कशा आहे काय नाही. तर चला तर बघूया आता करू फायनली अनबॉक्सिंग टाइम गाईज. तर सगळ्यात पहिले करू ते मोठावाला बॉक्स. त्याच्यात बघू कोणती वाली फ्रेम आहे ते. तर पब्लिक ह्याच्यात आहे आपली बॅटमॅन वाली फ्रेम. पॅकिंग जशी आपली रिकमेंड होती तसंच आलाय. वाव, जसा आपल्याला पाहिजे होता तसाच आलाय. एकदम कडक. कसा दिसायला कमेंट करून सांगा. चलो तर आता सेकंड वाला बघू. तर हे वाला बघू आता ते बाजूला. हे वाला अनबॉक्स करू. हे आहे 2-in-1 वाला पेन्स गार्डचा इयरवाला. पेन्स गार्ड इयरवाला 2-in-1 वाला आहे. हे स्पेशल पाऊच आले काय गॉगल ठेवण्यासाठी. छोटा पाऊच. त्याचबरोबर आहे हे एक पाऊच. भारी आहे. हे असं काढू बी शकतो आपण. लावा बी शकतो. आपल्याला उन्हामध्ये वगैरे जायचं काय का लावलं. ट्राय करतो आता ह्याच्यातून कसं वाटतंय आपल्याला लिहून. वाव गाईज एकदम नंबर आहे. खूप भारी वाटते. फ्रेम कशी वाटते कमेंट करून सांगा.
खूप आम्हाला आपल्याला लिहिलं वगैरे चष्मा वगैरे आता कुठं पॉकेटमध्ये ठेवून नेण्यासाठी खूप आवडलं मला. खूप भारी पॅकिंग केलं. थँक्यू सो मच लेन्सगार्ड. पोट काय भरलं नाही, आता बाहेर जाऊन काय चला जाऊ काहीतरी खाऊन येतो. भूक लागले अजून. चला आम्ही वडापाव घ्यायला, वडापाव घेऊन रूमवर जाऊन खाऊ. पार्सल घेतले, आता चाललो रूमवर. हे खाऊत मस्त जाऊन रूमवर. तर पब्लिक मस्त 2 वडापाव आणलेत मी, दोन्ही खाऊन घेऊ. हे माझी आहे, हे मित्राची आहे. हे 2 बॅगा पॅक केल्यात. तर आता जाऊ तर इथून रेल्वे स्टेशनला 2 वाजता ट्रेन आहे आपली. जाऊ चला आता रेल्वे स्टेशनला. इथून रेल्वे स्टेशनला जायला चालला होता खाली. जाऊ का रेल्वे स्टेशनला रिक्षा वगैरे करू. तिकीट काढून थोडा तिकीट काढून घेतो पटकन. तिकीट घेतले, आता गाडीची वाट बघते. गाडी होते आता आलो रेल्वेमध्ये. मस्त आता बसलो, जागा भेटली कशी बी. जाऊ आता खांदेलला. इथून पब्लिक कमी आहे. खूप दिवसानंतर मस्त चाय खारी खायलो. खूप भारी लागते चाय आणि खारी. खाऊन घेतो आपण. ह्याच्यात का चालू आहे का बंद आहे ते लावून ट्राय करून बघू. इतर काही डॅमेज वगैरे आलं नाही. ही जर चांगली दिसते, कुठंच काही डॅमेज वगैरे नाही. हिला आता लावून बघू, तर ट्राय करू. प्लग लावून बघू. लावले बघू तर चालू आहे का. हे बघा, तर ही चालू आहे, ही चांगली आहे. कसला मत का हे म्हणलं तर बघण्यासाठी खेळायला लावतात. आता पाण्यामध्ये ते ना त्या जागी बसलेत. मी इथून पुरं दिसले, पुरा इथला मिनी बाजार, पुरा मिनी बाजार दिसत. आला मार्केटमध्ये. इथं आता जाऊ मोबाईल बघू. तिथं शॉपवर आला, जाऊ मोबाईल बघू. आपल्याला जे पाहिजे होता मोबाईल ते भेटला नाही तिथं. तर आता आला दुसऱ्या गॅलरीमध्ये. तिथं बघू तर भेटते का, बघू आता इथं जाऊ. तर बघले का आता क्ले कन्फ्युजन व्हायला कोणता घ्यावं काय नाही ते. आता हे मोबाईल फायनल केलं आहे मी. स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता चाललोय मस्त रेडी होऊन लग्नाला. तर आज आहे लग्न. तर आता मी मस्त व्हाईट शर्ट, ब्लू जीन्स आणि स्निकर्स घातलेत. कसे दिसाल कमेंट करून सांगा. त्यात दिसायला का नाही. तर आता चाललोय, चला जाऊ नोट लावलं गार्डनला. आता निघलो मस्त. आले आपल्याला काम दिले. अक्षता वाटायचं.
जाऊन आलो तर आता आता 12 वाजले तर आता पोहोचलो आम्ही मुदखेडला. तर इथून आम्हाला ट्रेन चेंज करायच्या. आता ती ट्रेन येणार आहे 1 वाजता. 1 घंटा लेट आहे ती ट्रेन. तर आता थोडा वेळ बसतो इथं जेपर्यंत बसतो. तर चला आजचा ब्लॉग इथं चेंज करूता. नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा कसं काय जातं. लोकेशन बघा कायच कसलं खतरनाक आहे. पोरायनं भारी लोकेशन ओढ केलं आहे. कसलं खतरनाक लोकेशन आहे इकडं. इथं दरे आहे. त्या झाडाखाली आम्हाला शूटिंग करायच्या त्या. तर फायनली आता आलो लोकेशनवर. इथे शूट करायचं या झाडाखाली येईन ते. अंबाई पडलं इथे मस्त कच्चा आहे पण आता घरी रूमवर गेल्यात मस्त तिला खावता मीठ हे बघा कसले भारी दिसेल तिकडं. ते माळावर बघा कसे दुःख दिसत. सनसेट बघा खतरनाक व्ह्यू यायला काय. एकदम भयानक व्ह्यू. खूप भारी वाटते. इकडे बघा सिटी पूरी. रूमवर इतक्या वेळ थांबला इतका मस्त 5-10 मिनटं व्ह्यू बघला. चला आता जाऊ रूमवर. बिल्डिंगमध्ये गेलो आपण वर. हे त्यांनी MIT हॉस्टेलच्या बाहेरचे हे. तर बघले आता पोहोचलो इथं. जाऊ आतमध्ये. मधून बाहेर आलो. हे थोडं क्लीनर बी घेतलेत मी. लई थोडं चष्मे खराब होऊ लागले त्याच्यासाठी. आपल्याला कममध्ये पडले मस्त 150 मध्ये 2 क्लीनर. आता जाऊ रूमवर. रिक्षा इथून आम्हाला पलीकडे जावं लागेल त्या रोडला. चला आता आम्हाला लागलेले भूक. आता बघायला एखादी स्टॉल काहीतरी मस्त काहीतरी बघूता. चला काहीतरी भेटते का खायला. आलो इथं मेडिकलवर. काल जे आपल्याला क्रीम भेटली नाही ते विचारायला काय काय आणलं ते तुम्हाला दाखवतो. तर आपण आणलेत हे 2 क्लीनर. मी हे 2 क्लीनर आणलेत. ते बी 150 रुपयामध्ये ऑफर चालू होती म्हणून घेतलेत, नाही ते घेणार नव्हतो. तर बघूत आता कशा आहेत काय ते. ह्याच्यानं लेन्सवरचे डागा वगैरे क्लीन होते तुम्हाला. काय करतो आपण इथून पुढे. तर या बॉटल किती ml कुठं गेलं 100 ml ची. त्याला आता यूज करून बघूता कसे आहे काय ते. आता जाऊन जेवण करायचं. जेवण वगैरे करून होतात. आता आलो मी. बरफ गोळा दिसलाय तर बरफ गोळा खाऊन जाऊ. मस्त आपला गोळा खाऊन जाऊ. वातावरण बघ कसलं भारी झालं. आज येल्लो झाले मॅगी मसाला. थोडा वेळ शिजू देऊ. तर मस्तपैकी आपली मॅगी तयार झाल्या. तर मस्त खाऊन घेऊ आता. चला तर मस्त आता आमचा प्रोजेक्ट डन झालाय. तर आता मस्त आमची गाडी बघ कशी नसते. आणि आता मी कोड म्हणून जे टाईप केलंय ते रन झालंय. इकडे अपलोड करणं चालू आहे. चला
पब्लिक ह्याच्यात आहे आपल्या बाईक, तर आपण एक बाईक मागवला ब्लॉगिंगसाठी. चला बघू काय काय ते आपल्याला भेटलंय मिशोकडूनच ओल्ड आयफोनसाठी. त्याच्यानंतर आपल्याला हे 2 माईक भेटते ते, आणि हे त्याचं कनेक्टर मोबाईलला कनेक्ट करण्यासाठी. तर हे एक माईक, हे दुसरा, आणि हे त्याचं कनेक्टर मोबाईलच्या आपल्या चार्जिंग जॅकला लावायचं त्यासाठी सी टाईपचं. एवढं काय भेटते. आणि हे फक्त 660 रुपयाला भेटले आपल्याला, 460 रुपयाला 2 माईक आपल्याला पडलेले आहे ते. तर आता जाऊ दर्शनाला. आता चालू मंदिराला दर्शन करा. मस्त रिक्षा भेटले, रिक्षा घेते आपली का चालू मंदिर पाशी. मोबाईल ते जमा करून आता जाऊ दर्शनाला. तर पब्लिक आता मस्त दर्शन वगैरे करून आले. तर आता जाऊ तिथं जेवायला प्रसाद खाऊन येतो. चला. तर पब्लिक आपला कोड कंपाईल व्हायला आहे, पण अपलोडिंगसाठी एरर राहिले थोडं, कारण का ते याच्यामध्ये ते लायब्ररी डाउनलोड नाही आहे. तर ते उद्या सरला जाऊनच विचारावं लागेल. चला जाऊ द्या, बाकी तर झालं आपलं. त्याला उद्या अपलोड करतो कोड. तोपर्यंत आता गाणे ऐकतो आपण मस्त. चला, कोड तर डन झाला आपला, काही एरर नाही आहे त्याच्यात. अपलोडिंगचा प्रॉब्लेम आहे, ते करून घेतो आपण उद्या. चाललं डीमार्ट मध्ये, जाऊ आतमध्ये. चला, आतमध्ये आल्या आल्या आपल्याला एक टी शर्ट पसंत आलं तर ते ट्राय केले. आता कसले भारी दिसले, तर हे फायनल करतो मी आता. हे एक टी शर्ट घेणार आहे, मी अजून एक हे ट्राय करू. एक आता हे बी ट्राय केलं आहे, हे बघा कसं दिसतंय. हे बी मस्त वाटतंय. तर बघू आता, हे दोन्ही घेतलं तर घेऊता. चला, तर घेऊन मग बाहेर निघला. एक भाकरवडी घेतली आणि हे 2 टी शर्ट. चला आता जाऊ रूमवर. 8 दिवसाचा प्रवास कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. तर आता उद्यापासून आपण 90 दिवस 90 ब्लॉगचं नवीन चॅलेंज घेतोय. तर त्याच्यामध्ये व्यासाचा तुमचा सपोर्ट राहू द्या. तर आता आजचा ब्लॉग इथे चेंज करता. भेटूत अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.